महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेल यांचे उपचारादरम्यान दुर्दैवी निधन झाले आहे। अकोल्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते। त्यांच्या निधनामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात तीव्र शोककळा पसरली आहे। काँग्रेस पक्षासह राज्यातील राजकारणात हिदायत पटेल यांना मोठे स्थान होते। मंगळवारी अकोट तालुक्यातील मोहाळा या त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता। दुपारी मशिदीत नमाज पढून बाहेर पडत असताना उबेद पटेल या तरुणाने चाकूने हल्ला केला। रक्तस्राव मोठ्या प्रमाणात झाल्याने त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर होती। हल्ल्यानंतर त्यांना तातडीने अकोटमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र जखमा गंभीर असल्याने आज उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला। या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। या हल्ल्यामागील राजकीय आणि कौटुंबिक वाद कारणीभूत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। संशयित आरोपी उबेद पटेल हा यापूर्वी झालेल्या एका हत्या प्रकरणाशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकीनंतर मोहाळा गावात भाजप कार्यकर्ते मतीन पटेल यांची हत्या झाली होती। त्या प्रकरणात हिदायत पटेल यांच्यासह इतर आरोपींचा समावेश होता। उबेद पटेल हा मतीन पटेल यांचा पुतण्या आहे। हल्ल्यानंतर फरार झालेल्या उबेदला रात्री स्थानिक ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले। हिदायत पटेल हे अकोल्यातील काँग्रेस पक्षाचा एक प्रमुख मुस्लिम चेहरा म्हणून ओळखले जात होते। त्यांनी 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुका काँग्रेसकडून लढवल्या होत्या। सहकार क्षेत्रातही त्यांचा मोठा दबदबा होता। ते गेली 25 वर्ष जिल्हा बँकेचे संचालक होते, तसेच अकोट तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते। अकोट बाजार समितीचे ते माजी सभापती असून सध्या संचालक पदावर होते। त्यांच्या निधनाने अकोला जिल्ह्यातील राजकीय आणि सहकार क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे।